तंत्रमंत्र आणि जादूटोणा यांच्या मदतीने हजारोंची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात याची चर्चा सध्या महाराष्ट्रात होते. महाराष्ट्राच्या राजकारण्यांना या भोंदूबाबानं चांगलंच कामाला लावलेलं होतं हे देखील आता सगळ्या लोकांच्या लक्षात आलेलं आहे. यामध्ये सत्ताधारी आले, विरोधी पक्षाचे नेते आले, असे अनेक नेते भोंदूबाबाच्या वेगवेगळ्या प्रसादांचा आधार घेऊन आपलं जीवन व्यतीत करतायत हे देखील लक्षात आले. हा सगळा नंगानाच महाराष्ट्र बघतो आहे आणि त्याच वेळी दुसरीकडे धुरंधर 2 द रिव्हेंज नावाचा एक चित्रपट आलाय. या चित्रपटात एक अतिशय जबरदस्त गाणं घेतलंय. हे गाणं खरं तर जुनंच आहे, पण हे गाणं आहे रा रा रास्पुतीन लव्हर ऑफ द रशियन क्वीन. काही कारणास्तव आम्ही हे गाणं इथं प्ले करू शकत नाही. प्ले केलं असतं तर तुम्हाला जास्त व्यवस्थित समजलं असतं, पण तुम्ही हे गाणं ऐकलं असेलच. त्या निमित्ताने म्हटलं महाराष्ट्राच्या राजकारणातल्या अशोक खरातच्या निमित्तानं किंवा धुरंधरच्या निमित्तानं आपण ही आदित्यधरच्या चित्रपटातल्या या पीक डिटेलची एक स्टोरी महाराष्ट्राला सांगूया. धुरंधरच्या गाण्यामध्ये ज्या रास्पुतीन बद्दल सांगितलं ना, तो रास्पुतीन हा रशियाच्या इतिहासातला सर्वात नालायक माणूस होता. आज 100 वर्षानंतर देखील रशियातला प्रत्येक माणूस रास्पुतीनचा द्वेष करतो. जसा आपल्या चाकणकर बाईंनी अशोक खरातसाठी अनेक लोकांना धमक्या द्यायला कमी केल्या नाहीत, तसंच काहीसं या रास्पुतीन नावाच्या नालायक माणसासाठी 100 वर्षापूर्वी रशियाच्या राणीनं केलं होतं. मग हा रास्पुतीन कोण होता, त्याचा इतिहास काय आणि त्याचा शेवट कसा झाला हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. ग्रेगरी एफिमोविच रास्पुतीन 21 जानेवारी 1869 ला रशियातल्या सायबेरिया प्रांतामध्ये एका शेतकऱ्याच्या घरात या माणसाचा जन्म झाला. काळ समजण्यासाठी सांगायचं तर ज्या वर्षी महात्मा गांधींचा जन्म झाला त्याच वर्षी रास्पुतीनचा जन्म झालेला होता. गरिबीमुळे म्हणा किंवा अंगातल्या मस्तीमुळे म्हणा, या माणसाचं कोणतंही शिक्षण पूर्ण झालं नाही. दारू पिणे, भटकणे आणि कोणताही कामधंदा न करणे हा या माणसाचा एकमेव उद्योग होता जेव्हा तो तरुण होता. या अशा माणसाच्या हातात एक धर्माचं शस्त्र मिळालं आणि त्यानंतर त्यानं आपला नंगानाच सुरू केला. चर्चच्या आधारानं पुढं थोड्या तंत्रमंत्र, जादूटोणा वगैरे विद्या त्यानं शिकून घेतल्या. त्याचे डोळे अतिशय खोल आणि गंभीर असे होते. त्याने हिप्नोटिझमची कला देखील शिकून घेतली. असाच भटकत भटकत तो सेंट पीटर्सबर्ग या रशियाच्या राजधानीच्या शहरात गेला. तिथं जादूटोण्याचे प्रयोग करून लोकांना आजारातून आपण बरं कसं करतो वगैरे अशा प्रकारच्या बाता त्यानं मारायला सुरुवात केली. त्यावेळी रशियाचा राजा होता निकोलस दुसरा आणि राणी होती अलेक्झांड्रा. रशियावरती रोमानोव घराण्याची जवळजवळ 300 वर्षांची सत्ता होती. रशियाच्या राजाला झार म्हणायची पद्धत होती आणि राणीला झारीना. तर या झार आणि झारीना यांना लग्नानंतर 4 मुली झाल्या, पण मुलगा मात्र होत नव्हता. अखेर अनेक नवस सायास केल्यानंतर झारीनाला 30 जुलै 1904 ला एक मुलगा झाला. त्या मुलाचं नाव ठेवलं अलेक्सी. आता मुलगा 1 वर्षभराचा झाल्यानंतर लक्षात आलं की झारीनाच्या म्हणजे अलेक्झांड्राच्या कुटुंबामध्ये हिमोफिलिया हा अनुवंशिक आजार अनेकांना पूर्वी झालेला होता. इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया तुम्हाला माहिती असेल, या इंग्लंडच्या व्हिक्टोरिया राणीच्याच कुटुंबातली ही अलेक्झांड्रा होती आणि इंग्लंडच्या राणीच्या कुटुंबात अनेक लोकांना हा हिमोफिलियाचा अनुवंशिक त्रास होता. दुर्दैवानं या लहान मुलाला अलेक्सीला हा हिमोफिलिया असल्याचं लक्षात आलं. या आजारामध्ये काय होतं तर कोणतीही जखम झाली तर रक्त गोठत नाही, तर रक्त कंटिन्युअसली वाहत राहतं. त्यामुळं असं रक्त वाहून वाहून एखादी साधी जखम होऊन देखील त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. झार आणि झारीना या दोघांना देखील आपल्या मुलाबरोबर असं काहीतरी होईल याची भीती वाटत होती. त्याचवेळी कुणीतरी सेंट पीटर्सबर्ग मध्ये आलेल्या या जादूटोणावाल्या रास्पुतीन बरोबर रशियाच्या राणीची ओळख करून दिली. रास्पुतीन जेव्हा त्या लहान मुलाला पहिल्यांदा भेटायला राजवाड्यात गेला तेव्हा त्यानं आपल्या जादूटोण्याच्या आधारावर, हिप्नोटिझमच्या आधारावर खरं तर त्या मुलाला अतिशय कमी वेळात वश करून घेतला आणि त्याला जो काही त्रास होत होता तो कमी झाला. राजा राणीच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही. त्यांनी रास्पुतीनचे आभार मानले. रास्पुतीन हा जेव्हा राजाच्या विंटर पॅलेस मधून बाहेर पडत होता त्यावेळेला त्यानं राजा आणि राणीला सक्त ताकीद दिली की जोपर्यंत तुमचा मुलगा अलेक्सी जिवंत आहे तोपर्यंत तुमचं राज्य टिकेल. आणि त्यानं पुढे सांगितलं जोपर्यंत मी आहे तोपर्यंतच तुमचा मुलगा जिवंत राहील. याचा थोडक्यात अर्थ असा होता की जोपर्यंत मी तुमच्या सोबत आहे तोपर्यंतच तुमचं राज्य आणि तुमचा मुलगा टिकेल. एक प्रकारे पहिल्या भेटीतच रास्पुतीननं राजा राणीला वश करून घेतलं आणि त्यांना अतिशय व्यवस्थितपणे एक धमकी दिली. रास्पुतीनला 1905 नंतर 1916 पर्यंत कधीही राजाच्या महालात, राणीच्या महालात डायरेक्ट जाता येत होतं. कोणीही त्याला अडवू शकत नव्हतं. राणीच्या सक्त ऑर्डर्स होत्या की रास्पुतीनला कोणीही काहीही प्रश्न विचारायचा नाही. पण रास्पुतीन हा स्वतः एक भ्रष्ट माणूस होता. राजानं रास्पुतीनसाठी एक निवासस्थान आपल्या राजवाड्याच्या जवळ करून दिलेलं होतं, पण तरीही रास्पुतीन त्याच्या घरी कमी असायचा आणि उरलेला वेळ तो असायचा सेंट पीटर्सबर्ग मधल्या वेगवेगळ्या दारूच्या गुत्त्यांवर किंवा वेगवेगळ्या वेश्यांच्या ठेक्यावर.
आपल्या राजा राणीवर असलेल्या दबावाच्या जोरावर त्यानं सेंट पीटर्सबर्ग मधल्या जवळजवळ डझनभर अशा पॉवरफुल स्त्रियांच्या बरोबर शारीरिक संबंध ठेवलेले होते. याशिवाय त्यानं आपल्या बरोबर बाळगलेल्या वेश्या वेगळ्याच. राजाच्या मुलाला बरं करण्याच्या बदल्यात रास्पुतीन संपूर्ण रशियन राज्यव्यवस्था पोखरून काढत होता. लोकांच्याकडून पैसे घेऊन, राणीला सांगून तो अनेकांना कामावर ठेवायचा, अनेकांना कामावरून काढून टाकायचा. रशियामधले सामान्य शेतकरी मजूर जेव्हा बंड करायचे तेव्हा ते बंड चिरडून टाकायचा. रशियामधले सामान्य शेतकरी मजूर जेव्हा बंड करायचे तेव्हा ते बंड चिरडून टाकायला रास्पुतीन सांगायचा. आणि तो जे सांगायचा ते राजा आणि राणी निमूटपणे ऐकायचे. या सगळ्यामुळे रशियामध्ये एक असंतोष खदखदत होता. रास्पुतीनचे कारनामे एवढेच नाही, पुढे पुढे तर रास्पुतीन असं सांगायला सुरुवात केली की माझे झारच्या पत्नी बरोबर म्हणजे रशियाच्या राणी बरोबर अलेक्झांड्रा बरोबर शारीरिक संबंध आहेत. माझ्या बरोबर शरीर संबंध केल्यानंतर त्या स्त्रीचे सर्व पापे मुक्त होतात, याशिवाय सर्व आजार निघून जातात वगैरे वगैरे गोष्टी सांगून तो अनेक स्त्रियांच्यावर ह्या गोष्टीचा प्रयोग करायचा आणि त्यांना फसवायचा. लोक देखील त्यावर विश्वास ठेवायचे आणि अनेक स्त्रिया त्याला बळी पडायच्या. असंच काहीतरी महाराष्ट्रात मागच्या 20-1 वर्षात अशोक खरातने केलं होतं. ते आपण काय झालं त्याचा परिणाम तो आता सध्या बघतोयच. पण प्रत्यक्षात त्याचे राणी अलेक्झांड्रा बरोबर शारीरिक संबंध असल्याचा कोणताही पुरावा नाही. पण तरीही तुम्ही धुरंधर मधलं ते गाणं ऐकलं असेल तर त्या गाण्याच्या ओळी आहेत रा रा रास्पुतीन आणि त्याची पुढची ओळ आहे लवर ऑफ द रशियन क्वीन. त्यामुळे लोकांचं जनरल परसेप्शन काय होतं हे तुम्हाला सांगायची गरज नाही. लोकांना आजही असंच वाटतं की रशियाच्या राणी बरोबर रास्पुतीनचे संबंध होते. 1914 नंतर युरोपमध्ये पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली. त्यामुळे रशियाचा राजा झार निकोलास दुसरा हा युद्धाच्या मोहिमेवर गेला. त्यानंतर रशियातल्या अंतर्गत कारभार सांभाळायची जबाबदारी ही अलेक्झांड्रावर म्हणजे झारीनावर पडली आणि अलेक्झांड्राच्या आडून रशियाचा सगळा कारभार शाळेचं कधीही तोंड न बघितलेला रास्पुतीन सांभाळू लागला. रास्पुतीनने अनेक मंत्र्यांना कामावरून काढून टाकलं, अनेक नवे मंत्री नेमले. युद्धाच्या परिस्थितीमध्ये देखील तो ढवळाढवळ करायचा. त्याच्या बोलण्यापुढे राजाही हतबल व्हायचा, इतका दरारा रास्पुतीनने मिळवलेला होता. कारण जोपर्यंत रास्पुतीन आहे तोपर्यंतच राज्य टिकेल या गोष्टीवर राजा राणीचा विश्वास बसलेला होता. रशियामध्ये असंतोष खदखदत होता. लोक रास्पुतीनची हत्या करण्याचा प्रयत्न करत होते. या माणसामुळे रशियाची वाट लागली असं रशियातल्या प्रत्येक माणसाचं मत झालेलं होतं. रास्पुतीनच्या मृत्यूची स्टोरी मात्र थोडी हटकी आहे. 1914 साली एका 33 वर्षाच्या रशियन स्त्रीनं रास्पुतीनच्या घराबाहेर त्याच्यावर चाकूचे हल्ले केले. त्यामध्ये रास्पुतीन जखमी झाला पण तो लगेचच बरा झाला, मेला नाही. डिसेंबर 1916 मध्ये रास्पुतीनच्या हत्येचा एक मोठा कट टाकला गेला. यामध्ये जवळजवळ 8-10 लोक होते. या कटामध्ये रास्पुतीनला त्यांनी एका पार्टीमध्ये बोलवलं. तिथं गेल्यावर रास्पुतीनच्या जेवणामध्ये पोटॅशियम सायनाइड मिसळलं गेलं, जेणेकरून ते खाल्ल्यानंतर तो लगेचच मरेल. पण प्रत्यक्षात रास्पुतीनवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही असं सांगितलं जातं. तो जेवून उठला हे बघितल्यानंतर मग त्या लोकांनी रास्पुतीनवर 3-4 गोळ्या झाडल्या आणि तो मेलाय हे समजून ते निघून जाणार तेवढ्यात रास्पुतीन पुन्हा उभा राहिला. हे बघितल्यानंतर त्या सर्वांनी रास्पुतीनला उचललं, त्याला जवळच असणाऱ्या नदीच्या किनाऱ्यावर नेऊन तिथं त्याच्या डोक्यावर 2 गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्याला बर्फानं गोठलेल्या त्या हिमनदीमध्ये फेकून देण्यात आलं. 2 दिवसांनी मलाया नेवका नावाच्या त्या हिमनदीमध्ये रास्पुतीनचा मृतदेह सापडला. अखेर रास्पुतीन मेला. पण त्यानंतर पुढच्याच वर्षी रशियामध्ये सगळ्या शेतकऱ्यांनी, कष्टकऱ्यांनी मिळून एक बोल्शेविक क्रांती घडवून आणली. एक कम्युनिस्ट क्रांती रशियामध्ये घडली, जिला ऑक्टोबर क्रांती असं म्हटलं जातं किंवा रशियन राज्यक्रांती असं आपण म्हणतो. ज्यामध्ये राजा राणी आणि त्यांची 5 मुलं यांना पायउतार केलं गेलं आणि कम्युनिस्टांनी सत्ता आपल्या ताब्यात घेतली. लेनिन हा रशियाचा पुढचा सर्वेसर्वा झाला. राजा राणी आणि त्यांचा मुलगा अलेक्सी आणि इतर 4 मुली या सगळ्यांना बोल्शेविकांनी सायबेरियामध्ये एका ठिकाणी कैद करून ठेवलेलं होतं. पण त्यांना भीती वाटत होती की राजाचे समर्थक येतील आणि राजाला सोडवून नेतील. म्हणून याच बोल्शेविकांनी झार निकोलस दुसरा, त्याची बायको अलेक्झांड्रा आणि त्यांची 5ही मुलं यांच्या हत्या केल्या. 300 वर्ष ज्या रोमानोव घराण्यानं रशियावर राज्य केलं ते घराणं नष्ट झालं. रास्पुतीन नावाच्या एका तंत्रमंत्र जादूटोना करणाऱ्या भोंदूबाबाच्या नादाला लागून आपल्या राज्याच्या लोभाने आपल्याच देशातल्या लोकांशी जो द्रोह रशियन राजा राणी यांनी केला, आपल्या मुलाला वाचवण्यासाठी लाखो करोडो सामान्य लोकांची फरफट केली, त्याच लोकांनी राजा राणीला कुत्र्याच्या मोतीनं मारलं. आणि ज्या मुलाला वाचवण्यासाठी त्यांनी या रास्पुतीनला शरण दिलेली होती त्या मुलाला देखील अखेर याच बंड करणाऱ्यांनी राजा राणी बरोबर मारलंच. भोंदू बाबा, तांत्रिक मांत्रिक किंवा आपल्याकडे दैवी शक्ती आहे असं सांगणाऱ्या कुठल्याही माणसानं राज्य सत्तेला आपल्या खिशात ठेवू नये याची खात्री राजकारण्यांनीच करायची असते. भोंदू बाबा अशोक खरातच्या निमित्तानं महाराष्ट्राचं राजकारण तर नाचलेलं आहेच, पण ते साफ करायची
एक ऐतिहासिक संधी आत्ताच्या राजकारण्यांच्याकडे आलेली आहे, ती आत्ताच केलेली बरी. अजूनही कुठलाही बडा नेता, छोटा नेता, चिल्लर नेता जर अशोक खरात सारख्या भोंदू बाबाला आपल्या पाठीशी घालायचा प्रयत्न करत असेल तर राजपुतींची गोष्ट त्यांनी जरूर लक्षात ठेवावी. रुपाली चाकणकरांसाठी एवढीच माहिती पुरेशी आहे की भलेही झारीनानं वैयक्तिक स्वार्थासाठी फक्त आपल्या मुलासाठी या राजपुतींना शरण दिली असेल, पण झारीनाचा शेवट मात्र भयानक झाला होता. राजपुतीन फक्त एकटा मरत नाही, तर तो 300 वर्ष टिकलेली सत्ता घेऊन मरतो, हे लक्षात ठेवा. आता पुढच्या वेळी जेव्हा रा रा रासपुतीन हे गाणं तुम्ही ऐकाल तेव्हा त्याचं संपूर्ण लिरिक्स ऐका. त्या लिरिक्समध्ये रासपुतीनची सगळी गोष्ट सांगितलेली आहे. त्यानं कसं काय काय केलं आणि कसं संपूर्ण रशियाला वेठीस धरलं हे सगळं या गाण्यामध्ये सांगितलंय. गाणं अतिशय मस्त आहे. आम्ही प्ले केलं असतं पण करता येत नाही. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.